किली घेतलीस का? हो. तू कपडे नाही बदललेस? जा बदलून ये आणि मला ते मी धुवून टाकते. त्या बॅगमध्ये फक्त विवेकचेच कपडे होते. मी विचारणारच होते तुला. उद्यापर्यंत वाळावेत म्हणजे झालं, नाहीतर उद्या तुम्हाला घालायलाच काही नसेल. काल जे काय झालं त्याबद्दल बोलायचं होतं. तू खाल्लं नाहीयेस ना काही? आई, आम्हाला परत काही गडबड झालेली नकोय. मी झोपले असताना हे सगळं प्लॅन केलं तुम्ही? मग काय उद्या एकटीनं जाऊ? आणि आजीला काय सांगू? तुझ्या ताईला काकांना काय सांगू मी? बोल ना. काय म्हणतील सगळे? मला नाही फरक पडत. कधी नव्हे तो घरी आलायस आणि घर तोडायला निघालायस. तू स्वतःच केलेस हे सगळं. हे सगळं एका खूप वाईट स्वप्नासारखं वाटतंय. तुझं इथं येणं, त्यात ह्याची दारू. मला तुला दुखवायचं नव्हतं. फीच्या पैशाचं काय, मी आता देईन ना रे तुला पैसे. पण असं घर सोडून जाऊ नकोस. आणि याच्या सणकीपणामुळे तर नकोच. फीबद्दल नाहीच आहे ते. मी आयुष्यात काही चांगलं करेल असं तुला कधी वाटलंच नाही. आणि तू थांबवून ठेवलंस मला तुझ्यासोबत. माझ्यासोबत राहायला काय प्रॉब्लेम आहे तुला? इतकी वाईट आहे का मी? हां? आणि तुला माझा त्रास होतोय? मला तुझा त्रास होतोय त्याचं काय? मी जो त्याग करते त्याचं काय? त्या घर मालकाची बोलणी मला ऐकावी लागतात. रोज रात्री त्याच्याकडे जायचं, गेटची चावी घ्यायची, गेट पाशी जायचं. कुणासाठी? माझ्या दारुड्या मुलासाठी. माझ्याशी आणि पप्पांशी खोटं बोललीस का? ते आहेत का इथे? आहेत का ते? नाही आहेत, पण का? तुला वाटतं त्यांना माहिती आहे इथे काय चाललंय ते? तुला वाटतं त्यांना पडली आहे? दिवस रात्र मी काय सहन करते, कुठल्या नरकातून जाते, त्यांच्या मुलाची काळजी. नाही माहिती, नाही माहिती. काय फरक पडतो त्यांनी? त्याला पुढे शिकायचा हक्क आहे की नाही? धडे कॉलेजची डिग्री जर तो घेऊ शकत नाही तर काय उपयोग आहे त्याला पुन्हा बाहेर शिकायला पाठवून? परत दारूच्या नशेतच वाया जाईल तो. पण मी प्रयत्न तरी केले असते ना. तू आजारी होतीस तेव्हा होतो मी इथेच. आणि तुला वाटलं की तुम्हाला इथेच थांबवून ठेवशील. हे तू डिसाईड केलंय, त्याने नाही. तू थांबवून ठेवलंय त्याला इथे. मी? हे सगळं तू बोलतोयस, तू शिकवतोयस त्याला. मी काही शिकवलेलं नाहीये असं. मी शिकवतो. हो, कुठलीही थांबवून ठेव त्याला मुलं आपल्या सोबत. मी थांबवून ठेवलंय त्याला. हो, त्याने स्वप्न, त्याचं आयुष्य तू थांबवून ठेवलंय. मी थांबवून ठेवलंय. काय झालं? त्याला बॅक लागला होता कॉलेजचा. तर काय? तो दारू पितो, त्या दारूच्या नशेत त्यांनी त्याचं शिक्षण पुरं केलं नाहीये. तुझ्यामुळेच पप्पा सोडून गेले, तुझ्यामुळे आई सोडून जाणार आणि एकटी राहणार शेवटी तू.
काय झालं? ती आत गेलीये. काय बोललास तू तिला? आई, ती आत गेलीये. आई अगं दार उघड. अगं काय करतेस तू? ऐकू येतंय का तुला? काय भलता सलता करू नकोस. काही एक नाही करणार आहे ती. आई अगं दार उघड. आई, मी सांगतो तुला काही नाही करणार. मी हात धुतो, बॅग घेऊन येऊया आपण लवकर इथून. मी नाही जात आहे. ऐकलंस का? काय? मी नाही जात आहे. तू दार उघड. तू याला बळी पडू नकोस. असं का बोलतोयस? तिने खरंच काय केलं तर? हे बघ, तिला तुझ्याबद्दल काहीही वाटत नाहीये. तुला का पडली तिची इतकी? तुला काहीच कसं वाटत नाही? कारण ती नाटक करते. प्लीज. तू घेतलेस पैसे? हां, पैसे कुठे आहेत? कुठे आहेत पैसे? काहीच नाही केलं तिने. तू घेतलेस ना पैसे? माझ्याकडे नाही तुझे पैसे. दे माझे पैसे दे. पहिली नाही सांगते आहेत, तुला मी मी. सांगतो, माझ्याकडे हां? नाही आहेत. माझे बघ. पैसे दे. मी बँक मध्ये काय शोधलं कर- ते नाही आहेत. काय हे करते बघ, बघ. तुम्हाला जायचं तिथे जा, पण माझे पैसे देऊन जा. तुला सोडून काय? जायचं असेल तर जा. मी दिलेलं सगळं काढून जा. हे कपडे पण काढ. असे असतात मागणे काय? फिरा. असे बोलतात. दे मागे हो. माझे पैसे. हात 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 मागे ठेव. नाही. मागे ठेव हात. आई, हो म्हणायला पाहिजे होतं. जीव द्यायला निघाली होती स्वतःचा, आठवतंय? 10 वर्षांचा होतो मी. विचारत होतीस, परवानगी मागत होतीस. गिल्ट नको होता तुला आई विना पोरं मागं सोडण्याचा. आता वाटतंय चूक केली. हो म्हणायला पाहिजे होतं.